मंडळी, महाराष्ट्रात पाऊस सध्या तुफान बॅटिंग करत आहे. अनपेक्षित आलेल्या आणि उन्हाळ्यातच अगदी 5 ते 6 दिवस सलग मुक्काम ठोकल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सध्या संभ्रमाचे वातावरण आहे. फळबागायतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशातच मान्सून लवकर येण्याच्या बातम्यांमुळे पेरण्या लवकर कराव्यात की आणखी वाट बघावी, शेती मशागतीची कामे सुरू करावीत की या संदर्भात शेतकरी गोंधळात आहेत. तर याविषयी पुणे हवामान विभागाने दिलेल्या ताज्या हवामानाच्या अंदाजानुसार आपल्याला संपूर्ण माहिती मिळणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मंडळी, मान्सून यंदा महाराष्ट्रात 12 दिवस आधीच दाखल झाला आहे. मुंबई, कोकणसह पुणे, सोलापूर आणि इतर जिल्ह्यांमध्ये मान्सून दाखल झाल्याचे पुणे वेधशाळेने अधिकृतरित्या सांगितले आहे. त्यामुळे सर्वत्र पावसाने हजेरी लावली आहे. मान्सूनचा महाराष्ट्रात दाखल होण्याचा अपेक्षित काळ हा 8 जूनचा असतो, पण यंदा त्यानं लवकर हजेरी लावली आहे. केरळमध्ये देखील 8 दिवस आधी मान्सून दाखल झाला आहे. मान्सूनची ही अपडेट पुणे वेधशाळेचे हवामान शास्त्रज्ञ SD सानप यांनी दिली आहे. मंडळी, आज मान्सून कोकणासह मुंबईत दाखल झाल्यामुळे मुंबई उपनगरासह राज्यातील अनेक शहरांमध्ये मोठा पाऊस पडतोय. पुढील 4 दिवस मुंबईमध्ये पाऊस कायम राहील, मात्र त्याची तीव्रता काहीशी कमी होण्याची शक्यता पुणे वेधशाळेने व्यक्त केली आहे. येत्या 5 दिवसात मान्सून सर्व राज्यात पोहोचणार असून पुढील 4 दिवस राज्यात मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज पुणे वेधशाळेने व्यक्त केला आहे. पुणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला असून शहराला येलो अलर्ट देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ आल्याने मान्सून राज्यात लवकर दाखल झाला असल्याची माहिती पुणे वेधशाळेचे हवामान शास्त्रज्ञ यांनी सांगितलं आहे. मंडळी, दरम्यान पुणे, सोलापूरमध्ये देखील मान्सून आज दाखल झाला आहे. बारामतीमध्ये 130 मिली पाऊस झाला आहे. सर्वाधिक पावसाची नोंद इथं झाली आहे. येणाऱ्या 4 दिवस पुणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट तर शहराला येलो अलर्ट देण्यात आला आहे. कोकणात ऑरेंज अलर्ट, मध्य महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. कोकणात आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची दाट शक्यता दिली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी देखील सूर्यनियोजन व्यवस्थित करावं, कृषी विभागाने दिलेल्या गाईडलाईन्स पाळाव्यात असं पुणे वेधशाळेनं म्हटलं आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या मनामधील असलेला प्रश्न की पेरण्या सुरू कराव्यात, शेतीची मशागत सुरू करावी किंवा आणखी वाट बघावी याविषयी संभ्रम आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी पेरणीची गडबड न करता कृषी विभागाच्या सल्ल्याची वाट बघावी असं पुणे हवामान विभागाने जाहीर केलं आहे.